मित्रांनो, तुम्ही यूट्यूब चॅनलला शब्दसंग्रहाचा अभ्यास कसा करावा हे सर्च करा किंवा चॅट जीपीटीला हा प्रश्न विचारा. तुम्हाला अशा प्रकारचं मार्गदर्शन मिळेल का सांगा बघू. मिळणारच नाही, आपला शब्द आहे. कारण चॅट जीपीटीला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही, कारण ह्या गोष्टी फक्त आणि फक्त अनुभवातून निघत असते आणि असे जबरदस्त अनुभव फक्त आणि फक्त आपल्या डिअर पोलीस चॅनलवरच येत असतात. बघा, आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणामधील शब्द संग्रहाचा अभ्यास कसा करावा हे समजून घेणार आहोत. का समजून घ्यायचं आहे माहिती आहे का? जर 25 प्रश्न हे मराठी व्याकरणाचे येत असतील तर त्याच्यातले 10 ते 13 प्रश्न हे तब्बल शब्दसंग्रह आधारित असतात. तुम्ही कधीही पेपर चाळून पहा, तुम्हाला कमीत कमी 10 ते 13 प्रश्न ह्या शब्दसंग्रहावरच दिसतील. या शब्दसंग्रहामध्ये एकूण 12 टॉपिक्स मी इथे घेतलेले आहेत. अजून टॉपिक्स असतील, परंतु जे अतिमहत्वाचे आहेत किंवा जे जास्त प्रश्न विचारले जातात ते हे 12 टॉपिक्स आहेत. आता ह्या 12 टॉपिक्स मधले कुठले टॉपिक अतिमहत्वाचे आहेत ते कसे अभ्यासायचे, म्हणजे मी एकूण तुम्हाला अभ्यासाचे 8 पॉइंट सांगितलेले आहेत. हे 8 पॉइंट जो फॉलो करेल ना मित्रांनो, शब्दसंग्रहामध्ये त्याचा मार्क जाणारच नाही. हा आपला शब्द आहे. ओके, तर बघा, शब्दसंग्रहाच्या अभ्यासक्रमामध्ये कोणकोणते विषय आहेत. तर सर्वात पहिला आहे विरामचिन्ह. आपल्याला जेवढे काही 8 ते 10 विरामचिन्ह आहेत ते व्यवस्थित समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द आहेत, समूह दर्शक शब्द आहेत, विविध समूह जे असतात त्याला काय नावाने संबोधले जाते ते आहे ध्वनिदर्शक. विविध पक्ष्यांचे आवाज आहेत किंवा विविध गोष्टींचे आवाज आहेत, ते कसे ओळखायचे, त्यांना नावं आहेत. त्यानंतर एक शब्दाबद्दल शब्द समूह कसा तयार होतो ते आहे म्हणी आहे, वाक्प्रचार आहे, ध्वन्यार्थ आहे. ध्वन्यार्थच याचा अर्थ आहे की समानार्थी शब्द. एक असा शब्द असतो त्याला विविध समान शब्द आहेत. विरुद्धार्थी आहे, अलंकारिक शब्द आहे. आपल्याला अलंकारिक शब्द माहीतच नसतात. शब्दसिद्धी हा मुळात मराठी व्याकरण मधला टॉपिक आहे, पण मी त्याला ह्याच्यात घेतलेलं आहे, शब्दसंग्रहामध्ये घेतलेलं आहे. कारण ह्याच्यामध्ये पण जे हे शब्द आहेत बघा, कानडी शब्द, फारसी शब्द, मराठी शब्द, त्यानंतर संस्कृत शब्द, हे शब्द कसे ओळखायचे ह्याचा अभ्यास विशेष करावा लागतो, म्हणून मी त्याला शब्दसंग्रहामध्येच घेतलेला आहे. आणि साहित्यामध्ये कुठल्या साहित्यकाने कुठलं साहित्य लिहिलेलं आहे त्यांच्या संदर्भात थोडंसं आपल्याला विचारलं जाते. आपले संत आहेत त्यांची थोडीशी माहिती विचारली जाते, तेवढा अभ्यास करायचा असतो. आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी किंवा एकूण 10 ते 13 मार्कांसाठी पुस्तक कोणतं वापरायचं, तर बघा, मी तरी म्हणतो की मला असं वाटते बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक सफिशियंट आहे. ही जुनी आवृत्ती आहे, एक नवीन आवृत्ती आली असेल, ही आमच्या टायमाची आवृत्ती आहे, 13वी आवृत्ती आहे. तर ते पुस्तक सफिशियंट आहे. पण जरी तुम्हाला असं वाटते की नाही बाबा एवढ्यात माझं होत नाही, भागत नाही, तर तुम्ही जे मोरा वाळंबे सरांचं शब्दसंग्रहचं पुस्तक आहे ना ते तुम्ही घेऊ शकता. पण मला तरी वाटते की गरज नाही. पण ठीक आहे, आता तुम्ही तलाठीची तयारी करताय, तुम्ही वनरक्षक करताय, तुम्ही दारूबंदी करताय, सगळं करताय, तर मग तुम्ही ते पुस्तक घेऊ शकताय. ओके, पण शब्दसंग्रहासाठी मला वाटतं बाळासाहेब शिंदे पुरेसा आहे. आणि आपले डिअर पोलीसचे नोट्स आहेत, अति महत्वाचे जबरदस्त असे शब्द मी हायलाइट करून ठेवलेले आहेत. आणि माझ्या नोट्समध्ये विशेष असे शब्द आहेत जे तुम्हाला खूप कामी येतील, कारण ते आम्हाला खूप कामी आलं, तुम्हाला पण काम येतील. तर ते आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलवर टाकून देतो, तिथून ती नोट्स तुम्ही घ्यायची आहे. तर आता शब्दसंग्रहाचा अभ्यास कसा करावा समजून घेऊया. मित्रांनो, हे सगळं 8 पॉइंट सांगण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचंय की जर तुम्ही शब्दसंग्रहाचा अभ्यासाची सुरुवात करत असाल तर सर्वात पहिलं तुम्हाला या टॉपिकवर हात घालायचं आहे. स्टार मार्क करून ठेवतो. हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट आहे ना, एवढा इम्पॉर्टंट आहे की हा एकटा टॉपिक आहे ना, जवळपास तुमचे या सगळ्यांसाठी मदत करत असतो. आलं का लक्षात? सगळ्यांसाठी मदत करत असतो. कारण ह्याच्यामध्ये कसं माहिती का, एक शब्द समानार्थी दिलेला असतो आणि त्याचे खूप सारे वेगवेगळे नावं आहेत, वेगवेगळे ओळख आहे, ते सगळे तुम्हाला इकडे दिलेले आहेत. जर ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास केले ना, तर मी तुम्हाला सांगतो ह्या सगळ्यांमध्ये याचा खूप मोलाचा वाटा आहे, तुम्हाला खूप हेल्प होईल. म्हणून सर्वात पहिलं तुम्हाला ह्यालाच अभ्यास करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर हा पण त्याचा जुळा भाऊ आहे, ह्याला अभ्यास करून घ्या. हा नंतर केला तरी चालेल, पण पहिलं हा आणि हा अभ्यास करून घ्यायचा आहे.
त्यानंतर तुम्ही कोणताही टॉपिक घ्या, चालेल, काही हरकत नाही. आता अभ्यास कसं करायचा त्याच्यावर थोडंसं झळक घालूया मित्रांनो. सर्वात पहिलं तर तुम्हाला वाचावं लागणार आहे. समानार्थी शब्द आपण सुरुवात केलं. एका शब्दाबद्दल 10-10, 15-15 शब्द आहेत. ओके, उदाहरणार्थ सूर्य. सूर्याला काय काय म्हणतात? भास्कर म्हणतात, दीन म्हणतात, मित्र म्हणतात, सविता म्हणतात, अर्क म्हणतात, भानू म्हणतात. एवढ्या सगळ्या 13-13, 15-15 शब्द आहेत. मग जेव्हा तुम्हाला हे समजेल ना की सूर्याला काय म्हणतात, चंद्राला काय म्हणतात, समुद्राला काय म्हणतात, वाऱ्याला काय म्हणतात, हे जेव्हा तुमचा चांगला अभ्यास होईल ना मित्रांनो, त्यावेळेला तुम्ही बघा, तुम्हाला एक वेगळा कॉन्फिडन्स यायला लागेल शब्दसंग्रहामध्ये. आता शब्दसंग्रहाचा अभ्यास कसा करावा ह्याच्यासाठी मी एकूण 8 पॉईंट काढलेले आहेत. त्याच्यातला पहिला पॉईंट आहे मित्रांनो, वाचा. सर्वात पहिलं तुम्हाला अभ्यासाचा एक स्लॉट काढायचा आहे शब्दसंग्रहासाठी. आपण मराठीसाठी 1.5 ते 2 तास दिलेले आहेत, बरोबर. तुम्ही समजा 2 तास दिले असतील तर 1.5 तास मराठी व्याकरणाचा अभ्यास करा, तर अर्धा तास तुम्ही शब्दसंग्रहाला काढा. आणि जर 1.5 तास दिले असतील तर 1 तास मराठी व्याकरणाचा अभ्यास आणि अर्धा तास या शब्दसंग्रहासाठी. दररोजचे अर्धा तास तुम्हाला ह्याला द्यावेच लागणार मित्रांनो, तरच हा परफेक्ट होईल, नाही तर परफेक्ट होणार नाही. तुमची 10 आणि 13 मार्काची तेव्हाच तयारी होऊ शकणार. ओके, तर सर्वात पहिला पॉईंट आहे वाचा. तुम्हाला काय करावं लागेल? डेली बेसिसवर पहिलं सुरुवात समानार्थी शब्दापासून करायचं आहे. 4, 5, 7, 8 वेळा वाचावं लागेल. एका वेळाला वाचून होणार नाही. ओके, कारण शब्दसंग्रह आहे. इकडे तुम्हाला 4-4, 5-5 वेळा वाचावं लागणार आहे. त्यानंतर आठवावं लागणार आहे. अरे, सविता म्हणजे सूर्यच का, मित्र म्हणजे सूर्यच का, हे तुम्हाला आठवण करावं लागणार आहे, पुन्हा वाचावं लागणार आहे. त्यानंतर वाचून आठवून झाल्याच्या नंतर तुम्हाला त्या बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकामध्ये MCQ दिलेले आहेत. पोलीस भरतीला, तलाठीला, MPSCला आलेले एकूण 50, 100, 150, 200 प्रश्न दिलेले आहेत. ते सगळे प्रश्न तुम्हाला अभ्यास करायचे आहेत आणि त्यांचे जे पर्याय आहेत ना, ते पर्यायांचा पण अभ्यास करायचा आहे. उदाहरणार्थ समानार्थी शब्द ओळखा. एक तुम्हाला शब्द दिलेला असेल, 4 पर्याय दिला असेल, त्याचा एकच उत्तर आहे. पण उर्वरित जे 3 आहेत समानार्थी शब्द, ते कोणते शब्द आहेत त्याचा अभ्यास करा. मी तुम्हाला गॅरंटी घेऊन सांगतो, असा अभ्यास आहे ना, तुम्ही इतका भयंकर करणार की तुम्ही कधीच शब्दसंग्रह विसरू शकणार नाही. कळलं का? म्हणून पर्यायांचा विशेष अभ्यास करायचा आहे. हा जो पॉइंट आहे ना, तो खूप महत्वाचा आहे मित्रांनो, कारण एका प्रश्नावरून तुमचे 4-4, 5-5 विषयांचा अभ्यास होऊन जातोय. समजतंय? म्हणून इकडे पर्यायांचा अभ्यास करणं हा विशेष महत्वाचा ठरतोय. आता मित्रांनो, पर्यायांचा अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला नवीन शब्द मिळतील, ते तुम्हाला तुमच्या नोट्समध्ये लिहून ठेवायचे. हे कुठूनही मिळतील. हे सह्याद्रीचा ठोकळा, वर्धेचा राजमार्ग, किंवा तुमचा जो पोलीस भरती ग्रंथ आहे, किंवा जो नोबेल प्रकाशनचं प्रश्नसंच आहे, हे कुठूनही तुम्हाला जे नवीन शब्द मिळतील ना, ते नवीन शब्द तुम्हाला एका नोटमध्ये लिहून घ्यायचे आहेत. अजून नवीन नवीन शब्द दिसतील किंवा अतिमहत्वाचे शब्द दिसतील, त्यांना तुम्हाला हायलाईट करून ठेवायचे आहे. कारण काही शब्द असे आहेत ना, जे खूप महत्वाचे आहेत, किंवा आपण त्याच्यामध्ये नेहमी गोंधळतो, किंवा आपण कुठेतरी विसरू शकतो. म्हणून अशा शब्दांना हायलाईट करून ठेवायचं. आता हायलाईट करण्याचा अर्थ असा नाही की सर्व शब्दांना हायलाईट करतो, असं करायचं नाही. शब्दांना हायलाईट कसं करायचं ह्याचं एक एक्झाम्पल दाखवतो. हे बघा, हे माझं पुस्तक आहे. मी जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा मी विरुद्धार्थी शब्दामध्ये एवढे सारे शब्द आहेत. ओके, पण मी बघा काही मोजक्या शब्दांनाच हायलाईट केलेलं आहे. ओके, हे बघा तुम्हाला दिसत असेल. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, सगळं पुस्तक रंगवत बसायचं नाही. जे ठराविक शब्द आहेत, काहीतरी युनिक आहे, काहीतरी नवीन आहेत, तेच तुम्हाला काय करायचे आहेत, हायलाईट करून ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्ही या शब्दसंग्रहाची जेवढी चर्चा करणार ना मित्रांनो, खरं सांगतो तुम्हाला, GD खूप महत्वाचं आहे. ग्रुप डिस्कशन खूपच महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही जास्त चर्चा करणार तेवढं तुमच्या डोक्यात ते सगळ्या गोष्टी फिट होतील. आलं लक्षात? आणि शेवटचं आहे, रिव्हिजन करा. आता जर तुम्ही सगळं केलं आणि रिव्हिजनच नाही केलं, मग कसं होणार? नाही होणार. मग तुम्हाला रिव्हिजन करावी लागणार.